ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, समाजामध्ये आणि जगामध्ये आपण नक्कीच अनुभवलेलं असेल, किंबहुना पाहिलेलं देखील असेल. अनेक व्यक्ती जे परमेश्वराला वेगवेगळ्या प्रकारचे वचने देत असतात. परमेश्वराचा शब्द वाचून इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु केवळ आणि केवळ हाताच्या बोटावरती मोजता येणारी एवढीच लोक मात्र त्याचं तंतोतंत पालन करत असतात. फक्त थोडीच अशी लोक परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण परमेश्वराचं वचन जीवनात उतरवल्यानंतर त्याचं ताबडतोब प्रतिफळ आपल्याला मिळत असते. आणि म्हणूनच जी व्यक्ती परमेश्वराच्या वचनावरती मननचिंतन करते आणि ते वचन एखाद्या बी प्रमाणे, सीड प्रमाणे आपल्या हृदयामध्ये ठेवत असते आणि त्याला खतपाणी घालत असते विश्वासाचं आणि प्रार्थनेचं, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जणू काही वसंत ऋतू आलेला असतो. त्या व्यक्तीचं जीवन फलद्रुप्त झालेलं असतं, भरलेलं असते, हे आपल्याला बाहेरून समजत असते. परंतु जी व्यक्ती केवळ आणि केवळ देखावा करत असते, केवळ आणि केवळ पोपटपंची करत असते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं वचन असते, परंतु ते फलद्रुप्त होऊ शकत नाही. कारण त्याला विश्वासाचं आणि प्रार्थनेचं त्यांनी कधीच खतपाणी टाकलेलं नसते किंवा त्याला कधीच त्यांनी ती साथ दिलेली नसते. आणि त्यामुळे त्याचं जीवन हे एका खडकावरती टाकलेल्या बीप्रमाणे असते. ते सुकून जाते, फुटून जाते. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक सुंदर असा दाखला सांगत आहे. आणि तो दाखला असा की जी व्यक्ती माझी वचने ऐकते आणि जी व्यक्ती माझ्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणते, त्या व्यक्तीने नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुंदर असं योग्य तो पाऊल उचललेला आहे. आणि ते पाऊल कुठलं आहे, ते डिसिजन कुठलं आहे, ते डिसिजन म्हणजे त्याने आपलं घर एका भक्कम पायावरती बांधलेलं आहे. आणि हा पाया एवढा भक्कम आहे की जेव्हा वारा येते, वादळ येते, पाऊस येते, ऊन, सर्व काही त्या घराला येऊन धडकते, तेव्हा ते घर कोसळू शकत नाही. कारण घरापेक्षा त्या घराच्या खाली जो पाया असतो, हा पाया भक्कम असतो. प्रभू येशू ख्रिस्त हे घर जे आहे, हे घर आपलं आध्यात्मिक जीवन आहे असं सांगत आहे. आणि ज्या व्यक्तीने आपल्या आध्यात्मिक जीवनाला या प्रार्थनेचं, विश्वासाचं खतपाणी घातलेलं आहे, ज्या व्यक्तीने आपलं आध्यात्मिक जीवन हे परमेश्वराचं वचन आहे त्याच्यावरती बांधलेलं आहे, त्या व्यक्तीला कुठल्याच प्रकारची भीती, कुठल्याच प्रकारचं संकट, आजार त्या व्यक्तीचं आध्यात्मिक जीवन नष्ट करू शकत नाही, कोसळू शकत नाही. कारण त्याचा पाया तो देवाचं वचन आहे. आणि देवाचं वचन म्हणजे स्वतः परमेश्वर आहे. आणि जेव्हा स्वतः परमेश्वर आपला पाया असतो, तेव्हा आपलं आध्यात्मिक जीवन हे अगदी भक्कम असते. पण ज्या व्यक्तीने केवळ आणि केवळ देवाचं वचन ऐकलेलं आहे, परंतु ते आपल्या जीवनात कधीच उतरवलेलं नाही, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला नाही, त्या व्यक्तीने आपलं घर वाळवंटात, वाळूवरती बांधलेलं आहे. घर जरी सुशोभित दिसत असलं तरी जेव्हा वादळ आलं, ऊन आला, पाणी आला, तेव्हा सर्व काही ते कोसळून जाते. का? कारण घराला बाहेरून सुशोभित केलेलं होतं, परंतु पाया मात्र पोकळ होता. कधी कधी आपलं आध्यात्मिक जीवन बाहेरून सुंदर दिसत असते कधी कधी, परंतु पाया मात्र पोकळ असतो. कारण ते पाण्यावरती तरंगणाऱ्या एका बुडबुड्याप्रमाणे असते. ते थोडं काळ दिसते, नंतर फुटून जाते, नष्ट होत असते. परंतु ज्या व्यक्तीने आपल्या आध्यात्मिक जीवनाचा पाया ख्रिस्त जो खडक आहे त्याच्या शब्दावरती घातलेला आहे आणि आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आहे, त्या व्यक्तीचं आध्यात्मिक जीवन फार भक्कम होत असते. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीतून जरी तो जात असला, त्या व्यक्तीला काहीच इजा होत नाही. त्या व्यक्तीला कुठल्याच प्रकारचं टेन्शन नसते, कुठल्याच प्रकारचं इच्छा किंवा कुठल्याच प्रकारची शक्ती त्याला नष्ट करू शकत नाही. कारण त्याचा पाया प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन याच्यावरती टाकलेलं आहे. आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत. विशेष म्हणजे वेगवेगळे प्रेषित संत यांनी आपला पाया त्या प्रभू येशूच्या शब्दावरती घातला. आणि म्हणून जरी मृत्यू जरी त्याच्या समोर तांडव करत होता, तरी ते मृत्यूला भिवून गेले नाही. उलट मृत्यू त्याला भिवून गेला, मृत्यूचा पराजय झाला. कारण त्याच्याकडे आध्यात्मिक जीवनाकडे आध्यात्मिक जीवन होतं आणि आध्यात्मिक जीवन ख्रिस्त जो खडक आहे त्याच्यावरती बांधलेलं होतं. आपण देखील ख्रिस्ताला आपला मुख्य केंद्रबिंदू बनवूया.
त्याच्या वचनावरती आपलं आध्यात्मिक जीवन आपण बांधण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना, विविध संकटांना, आजारांना विविध वेगवेगळ्या प्रकारचे जे गोष्टी असणार आहेत, जे आपल्या आध्यात्मिक जीवन कोसळण्याचा प्रयत्न करणार आहेत, नुकसान करण्याचा प्रयत्न करणार आहेत, या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी परमेश्वर नक्कीच आपल्याला या वचनातून शक्ती व कृपा देणार आहे. आमेन.